दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी 10च्या सुमाराला ऑफिसमध्ये आलो. आल्या आल्या पहिल्यांदा मी शांतारामची चौकशी केली. शांताराम अजून आलेला नव्हता. लवकर येण्याची शक्यताही नव्हती. अजूनही तो काल बसंत स्टुडिओत झालेल्या बॉम्बस्फोटाची आणि त्यात ठार झालेल्या भटनागरची केस घेऊन त्या केसवर काम करत असल्याचं अय्यरनं मला सांगितलं. मी केबिनमध्ये आलो. एक्सटेन्शन फोनवरनं टेलिफोन ऑपरेटर झरीनाला सूचना दिली. जर शांतारामचा फोन आला तर त्याला माझ्याशी बोलायला सांगा. जो हुकुम राजे, झरीना नेहमीच्या चेष्टेच्या सुरात म्हणाली, पण अर्थात मी त्यावेळी चेष्टेच्या मूडमध्ये नव्हतो. मी रिसिव्हर ठेवला आणि शिपायाकरवी न्यू इंडिया टाइम्सचा अंक मागवला. प्रेमसागरच्या कारमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि त्यात भटनागरचा झालेला मृत्यू याची विस्तृत बातमी त्यात देण्यात आली होती. अर्थातच ती बातमी शांतारामनं तयार केलेल्या रिपोर्टच्या आधारे देण्यात आलेली होती, पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मीच शांतारामला सांगितलेल्या होत्या. त्यामुळे त्यात नवीन असं मला काही नव्हतं. पेपर बाजूला टाकला. मी इतर सटर पेपरवर करत राहिलो. साधारण 11:30च्या सुमाराला एक्सटेन्शन फोनची बेल वाजली. मी रिसिव्हर उचलला, कानाला लावला. पलीकडनं झरीनाचा आवाज आला. नुकताच शांतारामचा फोन आला होता, झरीना म्हणाली. अगं मग तू मला का नाही जोडून दिलास? मी तुला सांगितलं होतं ना. अरे बाबा, एकदम तापू नको रे एवढा. मी त्याला तुझा निरोप दिला, पण तो काहीसा उत्तेजित वाटत होता, म्हणून म्हणाला की मी त्याला सरळ ऑफिसमध्ये येऊन भेटतो. अरे त्याला प्रत्यक्ष बोलायचं आहे तुझ्याशी. 5 मिनटं कळ काढ, तो येईल. ओके म्हणत मी रिसिव्हर क्रेडलवर ठेवला, सिगरेट पेटवली. शांताराम एवढा एक्साईट का झालेला असणार? त्याला नक्कीच काहीतरी क्लू मिळालेला असावा. त्याशिवाय काही तो धावपळ करणार नाही इथे यायची. मी उत्सुकतेनं शांतारामची वाट बघत राहिलो. माझ्या सहनशक्तीची परीक्षा पाहिल्यासारखा शांताराम अर्ध्या तासानं माझ्या केबिनमध्ये उगवला. अरे तू 5 मिनिटात येणार होतास ना? मी तक्रारीच्या सुरात म्हणालो. अगदी मोजून 5व्या मिनिटाला मी ऑफिसमध्ये होतो. शांताराम नेहमीप्रमाणे माझ्या नाराजीकडे दुर्लक्ष करत म्हणाला. पण पहिल्यांदा चीफ रिपोर्टरला हात लावून आलो. शंकराचं दर्शन घ्यायच्या आधी नंदीच्या ह्याला हात लावायला लागतो ना. मग लावून आलास ना, आता बोल. काय बोलू? शांतारामने मख्खपणे विचारलं. शांताराम, बी सिरियस. अरे बी सिरियस काय? तू काही विचारशील तर मी बोलणार ना. मी आपली उगाच माझी टकली चालू करणार आणि तू म्हणणार हे सगळं मला माहिती आहे. मग ओके मला सांग, तू अजूनही भटनागरच्या केसवरच काम करतोयस ना? हो. काही नवीन माहिती मिळाली? मिळाली की. नवीनसुद्धा आणि सेन्सेशनलसुद्धा. काय रे काय? भटनागरचा खून कोणी केला आहे, अर्थात प्रेमसागरच्या खुनाचा प्रयत्न कोण करत होता हे पोलिसांनी शोधून काढले. कोण रे? प्रेमसागरचा सेक्रेटरी विनोद भल्ला. काय? मी काहीशा अविश्वासपूर्ण स्वरात उद्गारलं. येस. अरे मी आत्ता सरळ पोलीस हेडक्वार्टरमधनंच येतोय. अरे पण हे कसं शक्य आहे? का बाबा, तुला यात अशक्य वाटण्यासारखं काय आहे? अरे तो विनोद भल्ला प्रेमसागरचा 1 नंबरचा चमचा आहे. प्रत्येक वेळी तो प्रेमसागरची बाजू घेऊन बोलत असतो. प्रेमसागरबद्दल कोणी ब्र काढताच तो त्याच्या अंगावर धावून जायला कमी करत नाही. आणि मला स्वतःला काल त्याचा अनुभव आलाय ना. अरे तो बाबा, तो सगळा देखावा होता. आपल्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून केला होता त्यांनी तो. खरी गोष्ट अशी आहे की प्रेमसागरचा तिरस्कार करणाऱ्या शेकडो लोकांमधला तो सुद्धा एक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री माधुरीचा तो सख्खा भाऊ आहे. काय? मी भान विसरून ओरडलो. हा धक्का मला खरोखर अनपेक्षित होता. विनोद भल्ला आणि माधुरीचा भाऊ? एवढी मोठी गोष्ट आणि मला ती कोणाकडनं कशी कळली नाही? हे बघ विकी, शांताराम शांत स्वरात म्हणाला. विनोद अभिनेत्री माधुरीचा सख्खा भाऊ आहे आणि कुठलाही भाऊ आपल्या बहिणीचा झालेला अपमान विसरू शकणार नाही. प्रेमसागरनं माधुरीचं सगळं करिअर ज्या प्रकारे उद्ध्वस्त केलं ते बघता विनोदच्या मनात प्रेमसागरबद्दल घृणा निर्माण होणं साहजिक आहे ना.
अशा वेळी त्यांनी प्रेमसागरचा खून करण्याचा प्रयत्न करणं फारशी अशक्य कोठीतली गोष्ट आहे असं नाही म्हणता येणार ना. अरे पण विनोद माधुरीचा सख्खा भाऊ आहे, ही गोष्ट मला कोणीच कधी कशी नाही सांगितली. म्हणजे भटनागरनं नाही, बोकाडिया साहेबांनी नाही, असं का? अरे कदाचित त्यांना सुद्धा ते माहिती नसावं. मला तर वाटतं ना, विनोद माधुरीचा भाऊ आहे ही गोष्ट इंडस्ट्रीत कोणालाच माहिती नसावी. विनोदनी आणि माधुरीनी जाणून बुजून ते लपवून ठेवलेलं असणार. अरे पण तुला कशी गोष्ट माहिती झाली ही? अर्थात पोलिसांकडनं. आणि पोलिसांना? अरे त्यांना मोठ्या नाट्यमय रीतीने माहिती झाली बरं का. कुणीतरी पोलीस हेडक्वार्टरला फोन करून सांगितलं की भटनागरच्या खून प्रकरणात पोलिसांनी विनोद भल्लाला चेक करावं, कारण विनोद भल्ला हा अभिनेत्री माधुरीचा सख्खा भाऊ आहे आणि बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी प्रेमसागरच्या खुनाचा प्रयत्न चालवलेला असावा. आणखीन? अरे आणखीन काय, एवढं बोलून फोन बंद झाला. आणि नेहमीप्रमाणे फोन करणाऱ्यानं पोलिसांना आपलं नाव गाव सांगायचं टाळलं होतं. कमाल आहे. प्रेमसागरनं माधुरीचं सगळं करिअर बर्बाद केलं आणि तिचा भाऊ त्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी बनला. नाही, हा सगळा प्रकार मला अजब वाटतोय बरं का. अरे ह्यात अजब वाटण्यासारखं काय आहे? इतरांप्रमाणे प्रेमसागरला सुद्धा विनोद हा माधुरीचा भाऊ आहे याची माहिती नसणार, म्हणून तर त्यांनी त्याला स्वतःचा प्रायव्हेट सेक्रेटरी बनवून टाकला ना. आणि विनोदसुद्धा प्रेमसागरला चिकटून राहिला, कारण प्रेमसागर त्याला भरपूर पगार देत होता. तेवढा पगार त्याला दुसरीकडे कुठे मिळणं शक्यच नव्हतं. किंवा हीही एक शक्यता आहे की प्रेमसागरचा खून करण्यासाठी नेमकी संधी शोधायला तो मुद्दाम प्रेमसागरला चिकटून राहिलेला असावा. नाही पण हे कळत नाही आहे शांताराम. प्रेमसागर आणि माधुरीचं भांडण झालं त्याला 2.5 वर्ष होऊन गेली आहेत. विनोदला जर प्रेमसागरचा सूडच घ्यायचा होता तर तो इतके दिवस शांत का राहिला? जे मला नाही बरं काय पटत आहे. हे बघ विकी, यात फारसं आश्चर्य वाटण्यासारखं मला तरी काही वाटत नाही आहे. त्याच्या या शांत राहण्यामागे अनेक कारणं असू शकतात. म्हणजे खून करायला जी एक प्रकारची हिंमत लागते ती तो यापूर्वी करू शकला नसेल, किंवा त्याला हवी तशी संधी मिळाली नसेल, किंवा बहिणीचा अपमान त्याच्या मनात खदखदत राहिला असेल, पण त्याचा उद्रेक मात्र अलीकडच्या काळात झाला असेल. जेव्हा जेव्हा आपल्या बहिणीला तो बघत असेल, तिला सध्या करावी लागणारी C-ग्रेड चित्रपटातली कामं तो बघत असेल, तेव्हा या सगळ्याला प्रेमसागर कारणीभूत आहे हा विचार त्याच्या मनात दिवसेंदिवस बळावत गेला असेल. किंवा तुला सांगतो, यापेक्षा आणखीन एक वेगळी शक्यता गृहीत धरता येईल बरं का. मी प्रश्नार्थक मुद्रेनं शांतारामकडे बघितलं. थोड्या वेगळ्या पद्धतीनं विचार केला तर असंही म्हणता येईल की प्रेमसागरच्या खुनाचा प्रयत्न करण्यामागे विनोदचं दुसरंच कसलं तरी वैयक्तिक कारण असावं. माधुरी त्याची बहीण आहे हे समजल्यामुळे आपण केवळ त्याच व्ह्यूनं विचार करतोय ना. अरे तरीही विनोद हा केवळ माधुरीचा भाऊ आहे एवढ्याच कारणावरनं त्याच्यावर संशय घेणं कसं शक्य आहे? अरे त्याच्या विरुद्ध आणखीनही बरेच पुरावे आहेत रे. आणखीन पुरावे आहेत? ते काय? हे बघ, मुंबईला येण्यापूर्वी विनोद जामनगरच्या दारुगोळा बनवण्याच्या गव्हर्नमेंटच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत 3 वर्ष काम करत होता. बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेची त्याला चांगली माहिती आहे. इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रेमसागरच्या कारमध्ये जो बॉम्ब फिट केला गेला होता तो हँडमेड होता. ही गोष्ट तर पोलीस तपासात आधीच निष्पन्न झालेली होती. आणि बॉम्ब बनवण्याची माहिती असलेला दुसरा कोणी प्रेमसागरच्या खुनाच्या संदर्भात संशयित नाहीच आहे. शांतारामनं सांगितलेली ही गोष्ट खरोखर महत्त्वपूर्ण होती. विनोदकडे संशयित म्हणून बोट दाखवायला ही गोष्ट पुरेशी होती. बरं, आणखीन काही? आणि त्याच्या विरुद्ध असलेला सगळ्यात मोठा पुरावा काय माहिती आहे? विनोद सध्या फरारी झालेला आहे. काय सांगतोयस काय तू शांताराम? अरे विनोद काल रात्रीपासून स्टुडिओतनं गायब झाला आहे. पोलीस त्याचा तपास करतायत पण अजून त्याचा पत्ता लागत नाही आहे. मग पोलिसांनी याबाबतीत माधुरीकडे चौकशी केली का? नाही, अजून नाही. कदाचित तिला एवढ्यातच सावध करायची त्यांची इच्छा नसणार. पण तरीही सावधगिरी म्हणून पोलिसांनी तिच्या फ्लॅटवर नजर ठेवायची व्यवस्था मात्र केली आहे.
तसं विनोद भल्लाच्या नावाने पोलिसांनी पकड वॉरंट काढलं आहे आणि सगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल माहिती पाठवून दिलेली आहे. तो राहत कुठे होता रे? अरे तो प्रेमसागरच्या बरोबर राहत होता. म्हणजे प्रेमसागरने स्वतःच्या बंगल्यात त्याला एक खोली दिली होती. आणि हा प्रेमसागरचा बंगला कुठे? जुहू बीचवर 3 नंबरचा बंगला. शांताराम बोलत असताना शिपायांनी दार उघडलं. साहेब तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय? शिपाई म्हणाला आणि मी काही विचारण्यापूर्वी शिपायानं उघडून धरलेल्या दारातनं साधारणपणे 40 वर्षांचा काहीसा स्थूल देहाचा एक माणूस आत आला. तो आत येताच शिपायांनी पुन्हा केबिनचं दार बंद केलं. तो माणूस आत आला, क्षणभर केबिनच्या दाराजवळ थांबला. एकदा माझ्याकडे आणि एकदा शांतारामकडे गोंधळलेल्या नजरेनं बघत राहिला. बोला, मी त्याला म्हणालो. तुमच्या दोघात विक्रम राजे कोण आहे? त्यांनी विचारलं. माझं नाव विक्रम राजे आहे. तो माझ्याकडे बघत किंचित हसला, मग काहीशा नर्वस स्वरात म्हणाला, माझं नाव देवराम चौधरी आहे. बसा. मी शांतारामच्या शेजारच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हटलं. तो बसला. मग म्हणाला, मी रॉयल हॉटेलमध्ये रिसेप्शन क्लर्क आहे. चौधरीनी स्वतःची माहिती सांगितली. बरं. मी फारशी उत्सुकता न दाखवता म्हणालो, मी नियमितपणे तुमचा पेपर वाचतो. तुमच्या नावाचा उल्लेख त्यात नेहमी असतो, म्हणून मी तुम्हाला नावाने ओळखतो. अच्छा. मी फारशी उत्सुकता न दाखवल्यामुळे चौधरी काहीसा अस्वस्थ झाला होता. क्षणभर तो गप्प राहिला. मग किंचित अडखळत्या स्वरात म्हणाला, मिस्टर विक्रम, मी असं ऐकलंय की एखाद्या माणसानं वर्तमानपत्राला काही महत्त्वाची माहिती दिली तर त्या बदल्यात वर्तमानपत्रवाले त्याला काहीतरी इनाम देतात. वर्तमानपत्राला देण्यासारखी काही महत्त्वाची माहिती तुमच्याकडे आहे? मी फारशी उत्सुकता परत नाही दाखवली, कारण अशी माणसं रोज येतात आमच्या ऑफिसमध्ये. आणि जी गोष्ट किंवा बातमी त्यांना महत्त्वपूर्ण वाटत असते ती खरं तर तेवढी महत्त्वपूर्ण नसते, किंवा असली तर ती आम्हाला आधीच माहिती झालेली असते. आणि म्हणून या चौधरीविषयी मला फारशी उत्सुकता वाटत नव्हती. हो आहे ना, माझ्याकडे एक फार महत्त्वपूर्ण माहिती आहे. चौधरीच्या आवाजात ठाम विश्वास होता. मग तुमच्याकडे अशी कुठली महत्त्वपूर्ण माहिती आहे? नाही, पहिल्यांदा तुम्ही मला हे सांगा, ती माहिती मी तुम्हाला दिली तर त्या बदल्यात मला काय मिळेल? चौधरीनं एखाद्या व्यवहार कुशल व्यापाऱ्याप्रमाणे विचारलं. हे बघा, ती माहिती किती महत्त्वपूर्ण आहे याच्यावर ते अवलंबून आहे. नाही, ती आहेच, महत्त्वपूर्ण आहेच ती. चौधरी पुन्हा ठाम स्वरात म्हणाला. मी काहीशा शांत स्वरात म्हणालो, हे बघा चौधरी साहेब, जी माहिती तुम्ही सांगणार आहात ती आमच्या दृष्टीनं किती महत्त्वाची आहे हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही त्या माहितीची किंमत ठरवणार कशी, नाही का? ते ठीक आहे, पण ती माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही माझ्याशी विश्वासघात नाही ना करणार? म्हणजे काय? नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की माहिती समजल्यानंतर पैसे द्यायला लागू नयेत, म्हणून तुम्ही असं तर म्हणणार नाही की ही माहिती आमच्या दृष्टीनं फारशी महत्त्वाची नाहीच आहे. या चौधरीच्या एकूण बोलण्याचा मला अतिशय संताप आला होता. आम्ही पेपरवाले काय लूट करणाऱ्या एखाद्या व्यापाऱ्यासारखे याला वाटत होतो काय? मी त्याला तसंच काहीतरी सुनावणार होतो, पण त्यापूर्वी चौधरी म्हणाला, आणि तसं असेल तर मी दुसऱ्या एखाद्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जाईन. एक्सप्रेससुद्धा टाइम्स इतकाच मोठा पेपर आहे. हा चौधरी मला पक्का बेरकी वाटायला लागला होता. आम्हा पेपरवाल्यांची नस त्यांनी बरोबर ओळखलेली होती. माझा रागाचा पारा एकदम खाली आला आणि चेहऱ्यावर जबरदस्तीनं हसू आणत मी म्हणालो, अरे नाही, तसं काही नाही आहे चौधरी साहेब. हे बघा, जर तुमची माहिती खरोखर महत्त्वपूर्ण असेल तर आम्ही जरूर त्या माहितीची किंमत तुम्हाला देऊ. तुम्ही आमच्यावर तेवढा विश्वास ठेवायला हवा, नाही का? शेवटी कसं आहे ना चौधरी, तुमच्यासारख्यांच्या सहकार्यावर आमचा पेपर चालतो. आम्ही तुम्हाला फसवलं तर आज ना उद्या तुमच्या लक्षात येणारच की. आणि तसेही आम्ही पेपरवाले शब्दाचे पक्के असतो. आता बोला, तुम्ही कुठली महत्त्वाची बातमी आम्हाला सांगणार आहे?
चौधरी काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, तुम्हाला माझा चेहरा ओळखीचा वाटत नाही आहे का? मी चौधरीकडे बारकाईने बघितलं आणि मान हलवत म्हणालो, सॉरी, मला तुम्हाला कुठे पाहिल्याचं आठवत नाही आहे. आय एम सॉरी अगेन. अहो, 4 दिवसांपूर्वीच्या तुमच्या टाइम्सच्या अंकात माझा फोटो छापून आला होता. चौधरी काहीशा अभिमानानं म्हणाला. सर्वसामान्य माणसाला आपलं नुसतं नाव जरी पेपरात छापून आलं तरी कौतुक वाटतं आणि इथे तर चौधरीचा फोटो छापून आल्याचं तो सांगत होता. त्याला अभिमान वाटणं साहजिकच होतं. अच्छा, मी म्हणालो. पण खरं तर ना मला अजून ते आठवत नव्हतं. तुमच्याबरोबर तुमच्या हॉटेलचं नाव सुद्धा आलं होतं का हो? शांतारामनं विचारलं. त्याला काहीतरी स्ट्राईक झालेला असावं. हो, मी रॉयल हॉटेलमध्ये रिसेप्शन क्लार्क आहे. आपल्याला ओळखणारा कोणीतरी भेटला या आनंदात चौधरीनं पुन्हा आपली पोस्ट सांगितली. विकी, शांताराम माझ्याकडे बघत म्हणाला, रूपा माथुरवाल्या केसमध्ये आपण ज्यांचा फोटो छापला होता ना, तेच हे साहेब. शांतारामनं ते सांगताच मलाही चौधरीची ओळख पटली. अरे राईट राईट राईट, मलाही आत्ता आठवलं बरं का ते. त्याचबरोबर मला ती रूपा माथुरवाली सगळी केससुद्धा आठवली. अर्थात ती केस फारशी गुंतागुंतीची नव्हती, जस्ट आत्महत्येची केस होती ती. 4 दिवसांपूर्वी रॉयल हॉटेलच्या एका रूममध्ये रूपा माथुर नावाच्या साधारण 20-22 वर्षांच्या तरुणीचं प्रेत सापडलेलं होतं. पोलीस आले होते. पंचनामा करून प्रेत त्यांनी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलं होतं. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार रूपा माथुर मेली तेव्हा 4 महिन्यांची गरोदर होती आणि झोपेच्या गोळ्या खाऊन तिने आत्महत्या केली होती. ही रूपा माथुर गेल्या 1 महिन्यापासून त्या रॉयल हॉटेलमध्ये राहत होती. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये तिने आपला राजस्थानमधल्या एका गावाचा पत्ता लिहिला होता आणि पोलीस चौकटीत तो पत्ता खोटा आहे असं आढळलेलं होतं. पोलिसांनी मग तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रूपा माथुरचा फोटो वर्तमानपत्रात छापला होता आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिचे आईवडील प्रेत ताब्यात घेण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावरून मग पोलिसांना तिचा खरा पत्ता समजला होता. ती राजस्थानमधलीच राहणारी होती, पण हॉटेलच्या रजिस्टरमध्ये लिहिलेल्या गावापासनं जवळजवळ दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका गावातल्या पोस्टमास्तरची ती मुलगी. ती अविवाहित होती आणि 1 महिन्यापूर्वी एकाएकी घरातनं पळून गेली होती. घरच्या लोकांनी तिचा बराच शोध घ्यायचा प्रयत्न केला होता, पण अर्थात तिचा पत्ता लागला नव्हता. घरातून एकाएकी पळून जायचं कारण त्यावेळी तिच्या घरच्या लोकांच्या काही लक्षात आलं नव्हतं. ते ती मेल्यानंतर आणि पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट कळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं. एका अविवाहित मुलीला दिवस गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडणं फारसं अस्वाभाविक नव्हतं. अशा प्रकारच्या घटना रोज सर्रास घडत असतात. ही सरळ एक साधी आत्महत्येची केस होती, म्हणून पोलिसांनी फारशी खोल चौकशी न करता आत्महत्येची केस म्हणून शिक्का मारून ती केस फाईल करून टाकली होती. सुरुवातीला चौधरी नावाच्या या रिसेप्शन क्लार्कनं दिलेल्या जबानीवरून रूपा माथुरच्या केसला रहस्याचा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामुळे त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापला गेला होता. चौधरीनं दिलेल्या जबानीनुसार रूपा माथुरच्या मृत्यूची बातमी लागण्यापूर्वी 2 तास आधी तिला एक माणूस भेटायला आला होता आणि त्याच माणसानं रूपा माथुरला जबरदस्तीनं किंवा फसवून झोपेच्या गोळ्या खायला घातलेल्या असाव्यात अशी शंका चौधरींनी व्यक्त केली होती. हाच माणूस त्या रात्री पूर्वीही 5-6 वेळा हॉटेलवर आला होता. 2 वेळा त्याने रूपा माथुरच्या रूमचं बिल पेड केलं होतं. याच माणसानं रूपा माथुरला फसवलेलं असावं आणि तिला दिवस गेल्याचं समजल्यावर तिच्यापासनं आपली सुटका करून घेण्यासाठी तिला झोपेच्या गोळ्या खायला घालून तिचा खून केला असावा अशी शंका चौधरींनी व्यक्त केली होती. अर्थातच हा जरतरचा मामला असल्यामुळे पोलिसांनी चौधरीच्या अंदाजाला फारसं महत्त्व दिलं नव्हतं किंवा चौधरींनी सांगितलेल्या त्या माणसाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला नव्हता. कारण पोलिसांच्या दृष्टीनं ही सरळ आत्महत्येची केस होती आणि त्यावर डोकंफोड करायची गरज त्यांना भासलेली नव्हती. आणि आज तोच चौधरी काहीतरी महत्त्वपूर्ण बातमी सांगायची म्हणून माझ्याकडे आला होता. त्या बातमीचा मोबदला मिळावा असं म्हणत होता.
या माणसावर फारसा विश्वास ठेवायचा नाही हे त्या क्षणी मी ठरवलेलं होतं. कारण प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात करणारी माणसं मला पहिल्यापासून आवडत नाहीत. तरीही तो आलाय तर काय सांगतोय ते ऐकून घ्यावं म्हणून मी म्हणालो, हे बघा, तुम्ही जी महत्त्वपूर्ण बातमी आम्हाला सांगणार आहात त्याचा संबंध रूपा माथुरच्या आत्महत्येच्या केसशी तर नाही ना? आत्महत्या नाही हो, आत्महत्या नाही. खून म्हणा साहेब, खून. मी पोलिसांना एवढं जीव तोडून सांगत होतो, पण त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला. म्हणून तुम्हाला सांगतो, माझी अजूनही खात्री आहे बरं का, की त्या निष्पाप पोरीचा खूनच झालेला होता आणि तो त्याच माणसानं केला होता जो तिला नेहमी हॉटेलात भेटायला येत होता. तिचं हॉटेलचं बिल तोच देत होता, त्याच माणसाने. त्याचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो, हे बघा, ती आत्महत्या होती का खून होता हे आपण नंतर बघू. सध्या तुम्ही आम्हाला जी महत्त्वपूर्ण बातमी सांगायला इथे आलाय ती पहिल्यांदा सांगा. मिस्टर विक्रम, तुम्हाला सांगतो, या रूपा माथुरच्या खून प्रकरणात जे काम पोलिसांनी केलं नाही ना, ते योगायोगानं मी केलं आहे बरं का. इतके दिवस जो माणूस रूपा माथुरला भेटायला हॉटेलमध्ये येत होता तो कोण होता याची मला कल्पना नव्हती. पण आता तो माणूस कोण होता हे मी ओळखलाय बरं का. कोण होता? यावेळी मात्र मी काहीशा उत्सुकतेनं विचारलं. अहो, फिल्म रायटर भटनागर. काय काय कोण म्हणाला तुम्ही? मी एकदम दचकून म्हणालो. फिल्म रायटर हो, भटनागर, तो सतीश भटनागर. चौधरी ठाम स्वरात म्हणाला. मिस्टर चौधरी, तुमचा काही गैरसमज नाही नव्हता. काल रात्री बसंत स्टुडिओत बॉम्बस्फोटात जो माणूस ठार झाला त्याच माणसाबद्दल तुम्ही बोलत नाही आहात ना? बरोबर बोलताय तुम्ही, मी त्याच माणसाबद्दल बोलतोय. चौधरी आत्मविश्वासपूर्ण स्वरात म्हणाला. तुम्ही त्याला आता कुठे बघितलं? मी चौधरीला काहीसा कोड्यात टाकणारा प्रश्न केला. अहो, कालच्या बॉम्बस्फोटाची बातमी आजच्या पेपरला आली आहे आणि त्या बातमीसोबत त्याचा फोटो छापलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे पेपरात आलेल्या फोटोवरनं तुम्ही त्याला ओळखलं असंच ना? हां, पण तोच माणूस रूपा माथुरला हॉटेलमध्ये भेटायला येत होता यात अजिबात शंका नाही. पेपरमध्ये आलेला फोटो स्पष्ट आहे एकदम. अहो, तो फोटो बघता क्षणी ओळखला हो त्याला. चौधरी इतका ठामपणे बोलत होता की तो खोटं सांगतोय किंवा त्याचा काहीतरी गैरसमज झालाय असंही म्हणता येत नव्हतं. आणि तसंही मेलेल्या माणसावर चौधरी असा खोटा आरोप का करेल? पण मला अजूनही हे समजत नाहीये की भटनागरचा रूपा माथुर नावाच्या त्या तरुणीच्या बरोबर असे कसे अवैध संबंध असतील. अहो, भटनागर विवाहित आहे, 3 मुलांचा बाप आहे. मला नाही वाटत तो अशा प्रकारचं नीच काम करू शकेल. मी स्वतःशी बोलल्याप्रमाणे म्हणालो. हे बघा, ते बाकीचं मला काय माहिती नाही आहे. मला केवळ एवढंच माहिती आहे, भटनागरच तो माणूस होता जो रूपा माथुरला भेटायला हॉटेलमध्ये येत होता आणि रूपा माथुरच्या मृत्यूच्या रात्रीसुद्धा तो हॉटेलवर आलेला होता. आपण रूपा माथुर मेली तेव्हा ती 4 महिन्यांची गरोदर होती. मुंबईत ती केवळ 1 महिन्यापूर्वी आली होती आणि त्यापूर्वी ती राजस्थानमधल्या एका छोट्याशा गावात राहत होती. राजस्थान इथून कितीतरी लांब आहे. अशा मुलीशी भटनागरसारख्या माणसाचा काही संबंध येईल अशी मला तरी शक्यता वाटत नाही. नाही नाही, ते मला काही माहिती नाही. मी आपला विकी, थांब जरा, शक्यता आहे बरं का. कसली? अरे, 4-5 महिन्यांपूर्वी राजस्थानच्या एका गावात आज का आदमीचं आउटडोअर शूटिंग झालेलं होतं. आज का आदमीचं सगळं युनिट तिथे गेलं होतं. त्यात भटनागरही गेलेला असणार. शक्यता आहे की तिथे त्याची रूपा माथुरबरोबर ओळख झालेली असावी आणि भटनागरनी तिला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून फशी पाडलं असावं. अरे विकी, तू नाही बघितलं त्या रूपा माथुरला? मी फक्त तिची डेड बॉडी बघितली, पण त्याही अवस्थेत मला जाणवलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या अनेक अभिनेत्री तिच्या सौंदर्यापुढे किस झाड की पत्ती होत्या.
आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असणारी माणसं मुलींना फसवण्याच्या बाबतीत बदनाम आहेतच की. आणि रूपा माथुरसारखी देखणी मुलगी नटी बनण्यासाठी हुरळली असेल यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही आहे. कारण मुलींच्या या मूर्खपणाचा फायदा तर फिल्म इंडस्ट्रीतली लोक घेतात ना. नाही रे, पण भटनागर असा माणूस नव्हता यार. तुला काय माहिती रे? तू स्वतःच म्हणत होता ना की भटनागर फिल्म इंडस्ट्रीत गेल्यापासनं तुझ्याशी त्याचा विशेष संबंध राहिलेला नाही, वर्षानुवर्ष तुमची भेटही होत नव्हती. नाही हे बघ, मला सुरुवातीला भेटणारा भटनागर ना असा नव्हता. शक्यता आहे नंतर तो तसा झाला असेल, नाही का. फिल्म लाईनमध्ये गेलेली चांगली चांगली माणसं बिघडतात यार. अरे समोर इतके मोह पसरलेले असतात, कुठला माणूस त्यातनं वाचू शकेल. मी एक दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणालो, कदाचित तू म्हणतोस तसंही असू शकेल शांताराम. पण अजूनही भटनागर इतका बदलला असेल याच्यावर विश्वास ठेवायला मन काही तयार होत नव्हतं. मी पुन्हा एकदा चौधरीकडे बघत म्हणालो, चौधरी साहेब, मी पुन्हा विचारतोय तुम्हाला, तुमची पूर्ण खात्री आहे की रूपा माथुरला हॉटेलात भेटायला येणारा माणूस भटनागरच होता? अहो तुम्ही एकदा नाही हो, 1000 वेळा विचारलं तरी मी हेच सांगेन की तो भटनागरच होता. आणि आता भटनागर मेलाय. हो, रूपा माथुर सुद्धा मेली आहे. काय म्हणायचं काय तुम्हाला? चौधरीनं बुचकळ्यात पडून माझ्याकडे बघितलं. मला तुम्हाला हेच सांगायचं चौधरी साहेब की समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भटनागरनं रूपा माथुरचा खून केला आहे, तरी आता भटनागर जिथे पोचलाय तिथपर्यंत कायद्याचे हात नाही पोचू शकत. आता भटनागर खुनी होता ही गोष्ट जगजाहीर झाली तरी त्यामुळे भटनागरचं तर काही नुकसान होणार नाही. हां, पण भटनागरच्या कुटुंबाला मात्र त्यामुळे कमालीचा मनस्ताप सोसायला लागेल. समाजात त्यांची बदनामी होईल आणि त्यातून भलं कोणाचंच होणार नाही. म्हणून केवळ माणुसकीच्या नात्यानं तुम्हाला असं वाटत नाही का की जे झालंय त्याची वाच्यता आता कुठेही करू नये? मी चौधरीच्या हृदयाला हात घालायचा प्रयत्न केला होता. नाही म्हटलं तरी त्यामुळे चौधरी थोडा प्रभावित झाला होता, तरी तो काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाला, पण विक्रम साहेब, तुम्हीच जरा विचार करा ना. 4 दिवसांपूर्वी पोलिसांनी माझ्या बोलण्यावर थोडाही विश्वास ठेवला नव्हता. मी एवढं सांगूनही कोणी भटनागरचा शोध घ्यायचा प्रयत्न केला नव्हता. कारण रूपा माथुरचा खून झालाय हेच कोणी मान्य करायला तयार नव्हतं. पण आता मी ठामपणे म्हणू शकतो की भटनागरच तो माणूस होता जो रूपा माथुरला भेटायला येत होता आणि त्याने तिचा खून केला होता. पण तरी त्यातून आता काही निष्पन्न तर होणार नाही ना. मी शांतपणे म्हणालो. का बरं? का निष्पन्न का नाही होणार सांगा ना. हे बघा, अगदी सरळ आहे. पोलिसांनी रूपा माथुरची केस आत्महत्येची केस ठरवून फाईल करून टाकली. आता पोलिसांनी अगदी मान्य केलं की रूपा माथुरला भेटायला भटनागरच येत होता, तरीही त्यातून हे कुठे सिद्ध होत आहे की भटनागरनी रूपा माथुरचा खून केला आहे. चौधरी साहेब, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्वच्छपणे म्हटलंय की रूपा माथुरचा मृत्यू झोपेच्या गोळ्या खाऊन झालाय. आणि कुणालाही जबरदस्तीनं किंवा फसवून झोपेच्या गोळ्या खायला घालणं वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. हे बघा, फार फार तर 1 किंवा 2 गोळ्या फसवून खायला घालता येतील आणि 1-2 झोपेच्या गोळ्या खाऊन कोणाला मृत्यू येत नाही. नाही चौधरी साहेब, पोलीस भटनागरच्या विरुद्ध कसलाही आरोप सिद्ध करू शकणार नाहीत. तुमचा आत्ताचा जबाब ऐकून सुद्धा ते काही करणार नाहीत आणि विशेषतः भटनागर मेलाय त्यामुळे पोलीस काही ही केस पुन्हा रिओपन करणार नाहीत. आणि तुम्ही सुद्धा मी ही सांगितलेली हकीकत आपल्या पेपरात छापणार नाही. चौधरी म्हणाला. तो काहीसा निराश झाला होता. सॉरी, आम्हीही छापणार नाही, कारण कोणा मेलेल्या माणसाच्या आयुष्याची चिरफाड करण्यावर आमचा विश्वास नाही. विशेषतः तसं करून आमचा किंवा अन्य कोणाचा कसलाही फायदा नाही आहे हो. हा फायद्याचा प्रश्न येतोय कुठे? अपराधी व्यक्तीला जगासमोर आणणं हे तुमचं काम नाही आहे का? हे बघा, या केसमध्ये तसंही काही नाही आहे. केवळ तुमचा जबाब भटनागरला खुनी सिद्ध करायला पुरेसा नाहीच आहे. म्हणजे याचा अर्थ मी इथे येऊन माझा वेळ फुकट घालवला का? चौधरी गहन निराश स्वरात म्हणाला. नाही एकदम फुकट नाही गेला तुमचा.
शांतारामला मी म्हणालो, शांताराम अय्यरला सांग आणि यांना एक ₹50 दे. फक्त? हो. आणि हे ₹50 आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी देतोय की तुम्ही हीच माहिती आणखीन दुसऱ्या कुठल्या पेपरवाल्याला विकण्याचा प्रयत्न करू नये. आणि समजा मी पोलिसांच्याकडे गेलो तर? हां, पोलिसांकडे तुम्ही आनंदानं जाऊ शकता. आम्ही नाही तुम्हाला अडवणार. म्हणजे मी सांगितलेली हकीकत तुम्ही पेपरात छापणार नाही? अजिबात नाही. खरं सांगायचं ना तर हे ₹50 सुद्धा आम्ही तुम्हाला तसेच देतोय, कारण त्या बदल्यात आम्हाला तसं काही मिळालेलंच नाही आहे. आणि जर या विषयावर तुमच्या पेपरात काही छापून आलं तर आम्ही तुम्हाला आणखीन पैसे देऊ. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर. असं म्हणत चौधरी उठून उभा राहिला. मी शांतारामला खूण केली. शांतारामही उठून उभा राहिला. चौधरीला घेऊन केबिनच्या बाहेर पडला. चौधरी जाताच मी एक सिगरेट पेटवली. धुराची वलय सोडत विचार करत राहिलो. अजूनही चौधरींनी सांगितलेल्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. भटनागरसारखा माणूस असं काही करू शकेल? एक वेळ रूपा माथुरसारख्या तरुणीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन त्यांनी तिच्याशी संबंध ठेवले असतील. नाही, खरं म्हणजे भटनागरच्या बाबतीत असा विचार करणं सुद्धा त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होणार होतं. पण क्षणभर तसं गृहीत धरलं तरी खून? नाही, ते शक्य नाही. माणूस बदलतो, ठीक आहे ना, पण बदलून बदलून बदलणार किती तो? खुनासारखं कृत्य करण्या इतक्या खालच्या पातळीवर तो उतरू शकेल? भटनागरचं सध्याचं कॅरेक्टर जाणून घेतल्याशिवाय त्या गोष्टीवर प्रकाश पडणार नव्हता. पण फिल्म इंडस्ट्रीमधल्या सध्याचा त्याचा जवळचा असा कोण होता की तो मला... आणि अचानक मला प्रशांतची आठवण आली. भटनागर बोलता बोलता म्हणाला होता की या लाईनमध्ये आल्यापासून प्रशांत त्याचा जवळचा मित्र होता. म्हणून मी तेव्हा प्रशांतवर संशय घेतला होता ना, तेव्हा त्यांनीच रिव्हॉल्व्हरमधल्या गोळ्या बदलल्या असं मी म्हणालो होतो आणि भटनागरने मला ठामपणे विरोध केला होता. मी डिरेक्टरीतनं प्रशांतचा नंबर शोधून काढला आणि झरीराला तो नंबर देऊन लाईन जोडून द्यायला सांगितलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित पुन्हा एकदा ही कादंबरी. कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, एक नम्र विनंती, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.